पर्वत वृक्ष विधीचे दान सर्वज्ञ मान्य रुदन श्रीराम सवे करती गमन जाते झाले ते समयी प्रभु रामचंद्र भगवान की जय। त्या ठिकाणी कथा चालली की भगवंत प्रभु रामचंद्र असणारे वैकुंठाला गेले आहेत। एकटे प्रभु रामचंद्रच गेले नाही तर त्यांच्या सोबत असणारी सगळा त्यांचा जनसमुदाय अख्खी अयोध्या, त्या ठिकाणी प्राणी पक्षी त्याचबरोबर असणारी झाडं झुडपं जेवढे काही सजीव होते त्या अयोध्या नगरीमध्ये ते सर्वजण भगवंताच्या सोबत त्या ठिकाणी स्वर्गाला गेले आहेत। हो श्रीराम सवे बैसोनी विमानी जाते झाले स्वर्गाला गोनी पुढे जया जो लोक नेमिले तेथोनी आपुलाले स्थळा पावले। त्या ठिकाणी गौबा काका सांगतात की भगवंत प्रभु रामचंद्राच्या सोबत त्या विमानामध्ये बसून अनेक असणारे जीव त्या अयोध्यामधले भगवंतासोबत स्वर्गामध्ये गेले, पण गेल्यानंतर सगळे एकाच ठिकाणी गेले नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्या ज्या जीवाला ज्या प्रकारचा असणारा स्वर्ग दिलेला होता त्या ठिकाणी देवलोक तपोलोक देवलोक अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्वर्गामध्ये ठिकाण आहेत आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणामध्ये त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने केली, त्या ठिकाणी सगळे जण गेलेले आहेत। हो जे विभंगम एक होऊन उडाले आकाशी करती गमन पुढे पसरले दिशा दिशा जाण तैसे मानरगण निज लोक गेले। आणि त्या ठिकाणी गौबा काका सांगतात की ज्या प्रकारे विहंगम ज्या प्रकारे पक्षी असणारे एका सोबत एका थव्यामध्ये आकाशामध्ये उडतात आणि उडल्यानंतर अनेक ठिकाणी पसरतात, त्याच प्रकारे हे सगळे जीव असणारे त्या अयोध्या नगरीमधले स्वर्गामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाले म्हणतात। जनलोक तपोलोक आणि वैकुंठ कैलास सत्यलोक याचे अधिकारी जे जे देखन ते सापाय गेले। आणि त्या ठिकाणी गौबा काका सांगतात की सत्यलोक असेल तपोलोक असेल कैलास लोक असेल त्याचबरोबर वैकुंठ असेल आणि अशा वेगवेगळ्या धामाला ते जीव असणारे गेले आहेत। श्रीराम वैकुंठास गेला सवे अविद्येचा लोक नेला नगरी कोणी नाही राखिला पक्षी आधी करोनी। आणि त्या ठिकाणी प्रभु रामचंद्र असणारे वैकुंठाच्या ठिकाणी गेले, त्याचबरोबर अनेक असणारे जे काही लोक होते जे काही जीव होते ते असणारे वेगवेगळ्या ठिकाणी गेले आहेत। आणि सगळे सृष्ट्या अयोध्या नगरीमध्ये सगळे जण असणार आता स्वर्गाला निघून गेले तर त्या अयोध्येमध्ये पक्षी आधी पण फक्त पक्षी त्या ठिकाणी राहिले आहेत आणि सगळे भगवंताच्या सोबत गेले आहेत। रवी सुतार विलोकी जाऊन राहिला सुखी इतर तापशस राक्षस ऋषी सत्यलोकी राहिले। आणि त्या ठिकाणी गावात आता म्हणतात की रवी सुतला रवी लोकी गेला आहे, जो काही यम आहे तो असणारा त्याच्या ठिकाणाला जाऊन राहिला आहे, त्याला कुठल्याच प्रकारची मला खंत नाही, आता याला उचलायचं त्याला उचलायचं याला न्यायचं ते सगळं काम असणाऱ्या भगवंताने केलेलं आहे। सगळ्यांना सुख समाधान स्वर्गामध्ये भगवंताने नेऊन ठेवलेलं आहे आणि जे काही ऋषीवर्य होते ते सुद्धा असणारे आपापल्या ठिकाणी जाऊन शांत राहू लागले। करिता श्रीराम स्मरण स्वर्गी राहिले लोकगण वाल्मिकी इतके कथिले जाणन रामायण साजरे। आणि त्या ठिकाणी गौबा काका म्हणतात की प्रभु रामचंद्रासोबत जे काही लोक गेले होते ते स्वर्गामध्ये आनंदाने राहू लागले आणि अशा प्रकारची कथा त्या ठिकाणी गुरुवय असणाऱ्या वाल्मिकी ऋषीने लिहिली आहे, असं कथन केले आहे, अशी कथा येते। श्रीराम वैकुंठ करिता गमन मार्गी भेटले पुरंदरादी देवगण तयांची पूजा घेऊन निज धामा चालिला। भगवंत प्रभु रामचंद्र ज्यावेळेस स्वर्गाला त्या वैकुंठाला निघाले होते त्यावेळेस अर्ध्या वाटेमध्ये म्हणजे पुरंदरादी म्हणजे इंद्रदेव असणारे त्यांना भेटले आणि इंद्राने त्यांच्या नगरीमध्ये भगवंताचं त्या ठिकाणी पूजा केली, त्यांना ओवाळलं, त्यांचा मान सन्मान केला आणि तिथून पुढे भगवंत प्रभु रामचंद्र वैकुंठाला गेले आहेत। वैकुंठा जाता श्रीरामासीन मार्गी उदरले देवर्षी जयाची इच्छा होती जैसे मनोरथ पूर्ण केली त्यांचे। भगवंत असणारा भक्ताचा हाकेला धाव घेणारा भगवंत प्रभु रामचंद्र आहे आणि या भगवंतानं स्वतःला तर वैकुंठाला जायचं आहे पण जात जात असणाऱ्या दिनाचा उद्धार केला। जे काही असणारे भक्त आहेत ऋषी आहेत देव आहेत या सगळ्यांना असणारा समाधान भगवंताने
भगवंतांना दिलेले आहे आणि सगळ्याचा उद्धार करत करत प्रभू रामचंद्र वैकुंठाला गेले आहेत. आयसा लीला विग्रही श्री रघुनाथन खेळ खेळणी उद्धरिला भक्त नाम मात्रे मोक्ष देतने कवी आठवलिया. आणि प्रभू रामचंद्र असणारे भक्तांवरती कृपा करणारा भगवंत आहे. भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा भगवंत आहे आणि या भगवंताने नाना प्रकारचा असणारा खेळ खेळलेले आहे. अशा प्रकारे कधी आनंदामध्ये कधी सुखात कधी दुःखात अशा प्रकारचा नाना प्रकारे खेळ खेळून त्या ठिकाणी हा जीवन यात्रा त्यांनी पूर्ण केली आणि पूर्ण करून या दिनांचा उद्धार केला आणि उद्धार करून भगवंत त्या ठिकाणी वैकुंठाला गेले आहेत. ब्रह्मचर्य धरोनी व्रतन वैकुंठ गेला जानकी कांत आयसे कोणी श्रोत्या शिकवितन म्हणते झाले वक्तया. आणि त्या भगवंताचं जर नुसतं एकदा नाम घेतलं तरी एकदा जर नुसतं राम म्हणलं तर माणसाचा उद्धार होतो. आणि या दोन अक्षरी राम नामामध्ये एवढी ताकद आहे की माणसाला मोक्ष भेटतो आणि सुंदर असं नाव घेतल्यावर उद्धार होते असं गौबा काकांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने असणारा त्या ठिकाणी ब्रह्मचर्य व्रत त्या ठिकाणी धारण केलं आणि धारण करून असणारा ते स्वर्गाला निघून गेले आहेत. ब्रह्मचर्य व्रत धरून निज धामा गेला रघुनंदन हा नेम धरावया कारण काय साहसे सांगिजे. आणि मग त्या ठिकाणी गावबा काकाला असणाऱ्या श्रोत्यांनी प्रश्न केला की गावबा काका प्रभू रामचंद्राने असणारं ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आणि हे व्रत धारण करून ते स्वर्गाला गेले याचं नेमकं काय कारण असावा हा सगळा दृष्टांत तुम्ही आम्हाला सांगा. व्रत धरावया श्री रघुपतीन काय कारण वाटी चित्ती ते सांगिजे आम्हा प्रति संदेह निवृत्ती कारणे. हे गावबा काका अहो म्हणजे श्रोत्यांनी प्रश्न केला गावबा काका कथा सांगतात श्रोते समोर ऐकतात आणि मग श्रोत्यांनी प्रश्न केला गावबा काका प्रभू रामचंद्रानं ब्रह्मचर्य व्रत का धारण केलं का केलं कशामुळे केलं ते आम्हाला तुम्ही स्पष्टपणे सांगा. आणि तुम्ही जर नाही सांगितलं तर आमच्या मनामध्ये विचार उत्पन्न होईल संदेहाची निवृत्ती व्हावी यासाठी असं तुम्ही आम्हाला सांगा. आयसे कोणी तिथं बाबा तिथे बा आजोबा तिथे आयसे कोणी श्रोतयाचे वचन नांगी निवाला एका जनार्दन म्हणे तुमच्या प्रश्नाचे खंडन मधुरवाणी करीत असे. आणि त्या ठिकाणी गावबा काकांनी श्रोत्यांचं त्या ठिकाणी बोलणं ऐकलं आणि श्रोत्यांना म्हणू लागले की तुमच्या त्या ठिकाणी शंकेचं समाधान व्हावं यासाठी मी असणारं भगवंताचं चरित्र तुमच्या समोर ठेवतो आणि हे चरित्र तुमच्या समोर ठेवून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो की भगवंत प्रभू रामचंद्रानं ब्रह्मचर्य व्रत का धारण केलं असावं. ब्रह्मचर्य धर्मय व्रतन काय कारण श्री रघुनाथ सावध होऊनी तुम्ही संतानानं निभावे ऐकावे. तुम्ही असणारं शांत चित्तानं असणारं एक चित्तानं ऐकून तुम्ही असणारं माझं घ्या. नेमकं हा ब्रह्मचर्य व्रत काय धारण केलं कशामुळे केलं मागचा वृत्तांत काय असावा पुढं काय घडावं या सगळ्यांचा असणारा अभ्यास करून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त शांत चित्तानं ऐका. पुढे श्री कृष्ण अवतारी पूर्ण ब्रह्म प्रकटवय श्री हरी भोगोनी 16 सहस्र ब्रह्मचारी म्हणविनी. आणि त्यावेळेस गावबा काकांनी सांगायला सुरुवात केली हे श्रोते हो प्रभू रामचंद्रानं पूर्ण ब्रह्मचर्य व्रत धारण केले का केले तर 16 सहस्र नारी भोगण्यासाठी 16,100 स्त्रियांसंग भगवंताला विवाह करायचा आहे पुढच्या जन्मामध्ये. द्वापार युगामध्ये कृष्ण म्हणून अवतार घ्यायचा आहे गोकुळामध्ये आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या 16,100 स्त्रियांशी विवाह करायचा आहे लग्न करायचं आहे आणि त्या स्त्रियांचा भोग घ्यायचा आहे. आणि तरी सुद्धा असणारे ब्रह्मचर्य त्या ठिकाणी ब्रह्मचर्य आहे असं म्हणून घ्यायचंय अशी कथा गौबा काका आणि श्रोत्यांना सांगू लागले. भोगोनी भोग भोगतानांशी प्रकट करवे कथा उल्हास थोर अच्युतान दाखविता निज महिमा. आणि त्या ठिकाणी गौबा काका म्हणू लागले की भगवंताला असणारा 16 सहस्र नारी सोबत विवाह करायचा आहे आणि तरी सुद्धा असणारा पूर्ण ब्रह्मचारी सुद्धा म्हणून घ्यायचा आहे. आणि याच्यासाठी असणारा हा भगवंत अच्युत जो काही आहे हा असणारा नाना प्रकारे आपल्या तुम्हा आम्हाला असणारा त्याच्या अवतारातून वेगवेगळ्या प्रकारच्या असणारे लीला प्रकट करून दाखवणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा
त्या ठिकाणी साथ देणार आहे, अशा प्रकारे गोमाता सांगू लागली. या कारणे ब्रह्मचर्य व्रतन धरिता झाला रघुनाथ, पुढील रसाळ चरित्र प्रकट करावा लागोनी. आणि मग गोमाता आता म्हणू लागले की याचसाठी द्वापार युगामध्ये असणारा अवतार घ्यायचा आणि याच गोष्टीसाठी असणारा भगवंत प्रभू रामचंद्रानं ब्रह्मचर्य व्रत धारण केलं आहे असं गोमाता आता म्हणू लागले. तव श्रोते म्हणती कवीश्वरान राम अवतारी स्त्रिया पार, दान दिल्या काय कारण चतुर सुवर्णाच्या अग्निहोत्री. आणि मग श्रोत्यांनी गोमाताला प्रश्न केला की गोमाता प्रभू रामचंद्रानं असणारे अनेक प्रकारचे यज्ञ केले, अश्वमेध यज्ञ असेल, त्याचबरोबर अनेक प्रकारचे यज्ञ आहेत आणि असे यज्ञ करत असताना प्रभू रामचंद्रानं 16,000 स्त्रिया असणाऱ्या सुवर्णाच्या म्हणजे सोन्याच्या असणाऱ्या ऋषीला दान केल्या. का दान केले असावं याचं कारण तुम्ही आम्हाला सांगा. होम करिता प्रतिदिन सुवर्ण स्त्री देत असे दानी, तयाचे फळ आम्हा लागून काय असे ते सांगावे. हे गोमाता हो प्रभू रामचंद्र ज्यावेळेस असताना यज्ञ करत होते, कारण कोणतीही जरी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी पुरुषाला आपली अर्धांगिनी पत्नी सोबत लागते आणि जर कधी पूजा करत असताना जर आपली स्त्री सोबत नसेल तर त्या ठिकाणी देवबाप्पा सांगतात की कमराला सुपारी खोसायची आणि मग असणारी ती पूजा करायची. मग प्रभू रामचंद्राची पत्नी अर्थातच अर्धांगिनी सीता माता धरणीमध्ये गेल्या होत्या आणि मग आता प्रभू रामचंद्राला यज्ञ करायचा होता, मग पत्नी तर नव्हती. मग त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राने सोन्याची सीता करायची आणि तिला हळदी कुंकू लावलं की तिच्यामध्ये असणारा जीव यायचा, ती सजीव व्हायची आणि अशा प्रकारच्या 16,000 स्त्रिया मग प्रभू रामचंद्रानं त्या ऋषीवर्यांना दान केले आहेत असं गोमाता सांगतात. भगवान की जय. हो पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती वर्मा एकनाथ महाराज की जय. होम करिता प्रतिदिनी सुवर्ण स्त्री देत से दानी, तयाचे फळ मला गुणी काय असे ते सांगावे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. असं सर्व सुट्टी सजन माता भूमी मारुती वाचे महाराज मंडळी यांच्या चरणी पुस्तक कथेला सुरुवात गोड झालेली आहे, रम्य रामायण आहे आणि जीवनाच्याही आता कमी कर्मालाही रामायण आहे, म्हणून ते पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे. त्यावेळेस असताना कथेचा प्रसंग असा आहे, प्रभू रामचंद्र भरत छत्रपती सगळे त्यावेळेस असताना वैकुंठाला जातात. त्यावेळेस जाता जाता त्याने ब्रह्मचारी व्रताचं पालन का केलं असा प्रश्न ग्रंथकर्त्याला असणारा ऐकणाऱ्या भाविकाने विचारला आणि ते ब्रह्मचारीच राहिले, स्वतः वैकुंठालाही गेले. पण पुढं कृष्ण अवतारामध्ये असणार स्वतः अनेक असणाऱ्या स्त्रियाबरोबर एक विवाह करायचा आहे, त्याचा मनामध्ये अवका धरून स्वतः ब्रह्मचारी राहिले आणि वैकुंठाला गेले. एवढंच नव्हतं तर स्वतः प्रभू रामचंद्राच्या वेळेस असणाऱ्या स्त्रिया दान दिल्या, सोन्याच्या रुपयाच्या. दिवाळीच्या महिन्यात ब्राह्मणाला दान देणं फार निघलं असेल, ते कथा तुम्ही ऐकलेले असतील. आणि तशा प्रकारच्या एक स्त्री दान दिली की पुन्हा असणार ती पुन्हा 10 एक पट दिली की 10 पट मिळत होत्या. अशा स्त्रिया म्हणून याच्यासाठी प्राणप्रतिष्ठा करून यज्ञापाशी एक स्त्री ठेवून सीता मातेची प्रतिमा करून ती ब्राह्मणाला दान दिली. हेच पुढे असणार त्यांना पुढच्या जन्मामध्ये लागलं असा प्रश्न ग्रंथकर्त्याने त्यावेळेस असणार स्वतः एक उत्तर म्हणून दिलं. ते पुढे ऐकाय व्यवस्थित. वर्तमाने अहोजी स्वामी तुमचे प्रश्न नदीचे संगमी, श्रीराम कथा सिंधी मिळालो मी ऐसे भावित से वक्ताच होते का बाबा काका? ते म्हणजे तुम्ही जो प्रश्न केलाय त्या प्रश्नामध्ये मला भक्ती आनंदामध्ये असं नाव मिळालं, मात्र आनंद झाला कशामुळे? तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यामुळं. तुमचे प्रश्न कथेची व्याधी
तुमचे वचन लोभे समाधी तुमचे कृपेने कैवल्यपदी पाविजे हो ऐकणाऱ्या श्रोते सज्जनानं जो प्रश्न केला गावा काकाला त्या प्रश्नाचा विचार करीत असताना वया लिहित असताना सुख समाधी आपोआप लागते अशा प्रकारचं गाव काका भक्ताचं असं वर्णन करतात. तुमचे प्रश्ने श्रीराम स्मरण होतसे अधिकाधिक जाना तुमचे प्रश्ने भवदोषदाना ब्रह्मपूर्ण होविजे. तुमच्या ऐकणाऱ्या भाविकाच्या प्रश्नांमुळे असणारा प्रभू चंद्राचं असं स्मरण होत आहे पाप नाहीसे होत आहे आणि अधिकाधिक पुण्य असणारा त्या ठिकाणी अधिकाच्या मेहनत का होईना पण जास्तीत जास्त वाढतंय त्याचं कारण आहे तुमचा असा प्रश्न केला ते तुमचे प्रश्नाचे उत्तर घ्यावया मी कोणा किंकर परिसलगी करुणी सादर तुम्हा प्रती सांगत. ऐकणाऱ्या बायकाचा सुजन सरतेनं जो प्रश्न केला सज्जनाने त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एवढा हुशार मी बी हुशार नाही बरं का मी बी आपला अंदाज मागच आहे मला काही जास्त जमत नाहीये ग्रंथ करते गावा काय म्हणतात त्याच्यामुळं असं माझं काही चुकत असलं तर सगळं आपल्या आधीच वडीत टाका जाता जाता इथलं गोळा करतो आणि इथेच फाटव सोडतो तिकडं नेत आणि त्याच्यामुळं तिकडं नेत काय मागे म्हणून तिकडं नेत नाही आणि असं मी काही लावलंय हुशार कुशाग्र बुद्धीचा आणि किंवा ग्रंथाचा अध्ययन केलेला वयावर असणारा तत्वज्ञ लिहिण्यासारखा मी नाही गुळाच्या पोळ्या खाण्यासाठी हरभऱ्याची डाळ खाण्यासाठी आलेला गावपा त्याच्यामुळे आपल्या गाव गुरुचं कौतुक करतो ते ऐका. रामावतारी श्रीयादाना म्हणूनी पावला श्रीकृष्णा पूर्व संचिता वशदाना भोगने पडे देवाधिका. मग माणसाला असं मिळेल किंवा न मिळेल सांगता येईल नाही पण देवानं आणि राम अवतारामध्ये जेवढे यज्ञ केले किंवा जितक्या दिवस यज्ञ चालला तितक्या दिवस दर दिवस एक स्त्री तांब्याची पितळाची किंवा सोन्याची जशी परिस्थिती असेल तशी परिस्थिती असेल जो प्राण प्रतिष्ठा करून स्त्री अर्पण केली म्हणून कृष्ण अवतारामध्ये तेवढ्या स्त्रिया पुन्हा प्राप्त झालं आधी द्यावं लागतं पुन्हा देशी तेव्हा घेसी आणि साहसी उदर उगाची उगाच असणार भाजीचा पान पोहायला द्रौपदी कोण घेतो आणि मग कपडे पुरवतो असा देव द्यायला फुकट उगाच उगाच उदार नाही पूर्वी स्त्री आदेवनी आदाना त्या कृष्णावतारी पावला जाना याला श्रुती प्रमाण दिधल्या वाचोनी न पाविजे. जवळ यज्ञ चलत होता तवर असताना परमचंद्राने दर दिवस एक फरमाईश केला ऋषी मुनीला असणारा सोन्याच्या चांदीच्या रुपयाच्या धातूच्या असणाऱ्या स्त्रिया दान केल्या आणि मन पुढच्या जन्मामध्ये त्यावेळेस म्हणजे पुढच्या अंतरामध्ये कृष्णाला पुन्हा त्या स्त्रिया प्राप्त 16,108 एवढ्या स्त्रिया असणारा प्राप्त झाल्या का आधी दिलं तेव्हा असणारा पुन्हा मिळाला असं श्रुती शास्त्र पुराण गरजत आहे दिंद्र्या वाचून फळप्राप्ती अजिबात मिळत नाहीये. नादसा मोहपतिष्ठा तू याचा ऐसा असे अर्थ स्वमुखे बोलिला स्त्रियाची तू पूर्वदत्त पाहिजे. पूर्वीच्या जन्मातील आपल्या जन्मातील आता पुढच्या जन्मात मिळतं असं कोण सांगतं मला असं नाही सांगतं कोण सोमुखी आपण बोलत असताना श्री विष्णू स्वतः नारायण विष्णू भगवान बोलतात त्यांना सांगितलं त्याचा विश्वास ठेवा आणि असं अन्नदान किंवा असं त्या ठिकाणी जितकं दान करता येईल तितकं करा पुढे असताना सुखाचं जीवन आनंदाचं जीवन भोगायचं असेल तर या परिश्रोतयाचे आक्षेप उत्तर कळविले देवानी त्याचे प्रत्युत्तर पुढे हे कथा समाप्तीचा विचार आरंभिला जाणावा. आणि अशा प्रकारचं सर परमचंद्र श्रेया का नंदिला श्रेया आणि पुन्हा कशा मिळाल्या हे दुहीचं व्यवहार
समाधान झालं. गाव कुणाला? गावा काकाला. सवे